नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांकडे जुनं पिलो कवर हे नेहमीच असतं. कारण कधी आपण काय करतो की नवीन पिलो कवर खरेदी केलं की हे जुनं पिलो कवर टाकून देतो. परंतु आज आपण या पिलो कवरपासून अतिशय सुंदर अशी वस्तू तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला कुठेही कट करण्याची गरज नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी पिलो कवरला काटेपिन लावायची आहे आणि अगदी नवीन वस्तू आपली या ठिकाणी तयार होणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, पण त्याबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, ज्या तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे खोबरे तेलाच्या बॉटलसाठी. तर कधी काय होतं, इमर्जन्सीमध्ये आपल्याकडून किंवा आपल्या मुलांकडून हे जे तेलाचं बॉटलचं झाकण असतं ते मोडलं जातं. मग अशा वेळेस आपण ही बॉटल कुठेही ठेवली तरी ती सांडण्याची खूप जास्त भीती असते. कारण यामध्ये तेल असल्यामुळे कधी ते सांडेल याचं खूप जास्त म्हणजे तेल जे आहे, खोबरे तेल पटकन बाहेर येतं. तर असं होऊ नये यासाठी एक छोटीशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे. तर बघू शकतात, जर तुमच्याही सोबत कधी असं घडलं असेल तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे काडीपेटी आणि काडीपेटीमध्ये असणाऱ्या जे गुलकाडी असते बघा, ती आपल्याला या बॉटलच्या छिद्रामध्ये अशा प्रकारे ठेवायची आहे, लावायची आहे. आणि बघू शकतात यानंतर बॉटल कितीही पडली इकडे तिकडे अशी सांडली तरीही त्यातलं जे तेल आहे ते अजिबात खाली येणार नाही. छोटी ट्रिक आहे परंतु खूप कामाची आहे. इमर्जन्सीमध्ये तुम्ही याचा वापर नक्कीच करून बघा. कधी काय होतं की तुम्ही अशा प्रकारचे खोबरे तेलाचे बॉटल्स नाही तर अदर कुठलीही तेलाची बॉटल तुमच्याकडे असेल आणि तिचं जर झाकण तुटलं असेल तर या पद्धतीने तुम्ही त्याला पॅक करू शकतात आणि बघू शकतात अगदी पूर्ण पॅक देखील होतं. यातून तेलाचा एक थेंबही खाली पडत नाही. छोटीशी ट्रिक खूप कामी येणारी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही व्यवस्थित ही काडी काढून त्यातलं तेल जे आहे ते घेऊ शकतात. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा या ठिकाणी दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे लिपस्टिकसाठी. आपल्या महिलांना लिपस्टिक लावण्याचा भरपूर अशी म्हणजे प्रत्येकालाच आवड असते. आणि काय होतं की कधी आपल्याला एखादी लिपस्टिक आवडत नाही, आपण महागड्या लिपस्टिक वापरत असतो आणि ज्या की आपल्याला पूर्ण तोंड जे आहे, चेहरा आहे, ओठ आहे धुतल्याशिवाय ती लिपस्टिक काही केल्या निघत नाही. जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कधी लिपस्टिक काढायची असेल तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. तर बघा आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे व्हॅसलीनची, की 10 रुपयाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि बघा ओठांवरती अशा पद्धतीने व्हॅसलीन लावायची आहे आणि व्यवस्थित टिश्यू पेपरने किंवा एखाद्या साध्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. आणि बघू शकतात लिपस्टिकचा अगदी थोडासा सुद्धा भाग जो आहे तो हातावरती म्हणजे लिप्सवरती राहणार नाही. छोटी ट्रिक आहे, खूप कामाची आहे. तुम्ही या ट्रिकचा वापर नक्की करून बघा. आणि व्हॅसलीन लावल्यामुळे आपले जे ओठ आहे ते सुद्धा खूप छान होतात, मऊ होतात. त्यानंतरची अजून एक ट्रिक्स जी आहे म्हणजे एक वस्तू आहे तुमच्या सोबत म्हटलं चला शेअर करूया. तर बघा मी या ठिकाणी आता दिवाळी दसरा येत आहे, मग आपल्या घराला आपण अशा वेगवेगळ्या प्रकाराने सजावट करत असतो. त्यामध्ये बऱ्याच जणांना अशी फुलांची रांगोळी काढण्याची देखील आवड असते, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला ती जमत नाही, वेळेवरती सर्व फुलं देखील अवेलेबल नसतात. तर त्याऐवजी तुम्ही हे डोअरमॅट नक्की घेऊन बघा. खूप छान आहे आणि किंमतही खूप जास्त कमी आहे. म्हणजे जवळपास याची किंमत 300च्या आतमध्येच आहे. तुम्ही कुठलंही तुम्हाला जे कुठलं आवडत असेल याची सर्वांची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे, तिथे जाऊन तुम्ही याला ऑर्डर करू शकतात. मी मेशोवरतून घेतलेला आहे. क्वालिटीही बघा खूप छान आहे आणि हे वॉशेबल आहे. खालून पूर्ण विणकाम याला केलेलं आहे. दिसायलाही बघा खूप सुंदर दिसतंय. कपडाही खूप छान आहे आणि बघा वरतून जी फिनिशिंग आहे ती सुद्धा अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्ही चेकआउट करू शकता. आणि बघा पूर्ण असं विणलेलं आहे, त्यामुळे हे खराब देखील लवकर होणार नाही. म्हटलं चला की आता दिवाळी दसरा येत आहे म्हणून मी तुमच्यासोबत देखील हे प्रॉडक्ट शेअर करते आहे. मी स्वतः मला यातलं एक जे आहे ते ठेवून घेणार आहे. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची आणि शेवटची या ठिकाणी टिप्स होते ती म्हणजे पिलो कवरसाठी. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात
ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. त्यानंतर बघा आपल्याला एखादी जुनी पिलो कवर घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पिलो कवरला फोल्ड करायचं आहे. तसं ही बेडशीट खराब होतं, पिलो तशीच राहते, एवढी काही खराब होत नाही. परंतु आपण नवीन बेडशीट खरेदी केल्यानंतर त्यावरती मॅचिंग पिलो कवर आलेलं असतं, शक्यतो त्याचाच वापर करत असतो. त्यामुळे अशा जुना पिलो कवर एखादं तुमच्याकडे जर असेल तर त्याचा अशा पद्धतीने वापर तुम्ही नक्की करा. तर बघा मी साईडला या ठिकाणी काटेपिन लावलेले आहे. शक्यतो 3 काटेपिन मला या ठिकाणी मी लावलेले आहे. तुम्ही तुमच्या किती मोठा आहे पिलो कवर यानुसार 2 किंवा 3 लावू शकतात आणि थोडंसं अंतर सोडून मग आपल्याला जी काटेपिन आहे ती लावायची आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, शिलाई मशीन असेल तर तुम्ही साधी एखादी सिंगल टिप देखील या ठिकाणी मारून घेऊ शकतात. तशी मला काही गरज वाटली नाही म्हणून मी या ठिकाणी टिप मारलेली नाही किंवा शिवलेलं देखील नाही आहे. आता बघा आपल्याला 2 दोऱ्या घ्यायच्या आहे. दोघं साईडने अशा पद्धतीने आपण ज्या ज्या ठिकाणी पिन लावली त्याच्या साईडला बघा व्यवस्थित ही जी दोरी आहे ही आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने यामध्ये अडकवत जायची आहे, म्हणजे ओवायची आहे. जर तुम्ही याला शिवून घेतलं म्हणजे शिलाई मशीनवरती किंवा हाताच्या मदतीने तर एक दोरी जाईल त्यामधून, एवढा स्पेस आपल्याला रिकामा ठेवायचा आहे, जेणेकरून दोरी त्यामध्ये इझिली आपल्याला टाकता येईल. त्यानंतर बघा मी एक साईडला एक दोरी लावली. आता त्यानंतर समोरची जी बाजू आहे दुसरी बाजू त्या ठिकाणी देखील आपल्याला सेम या पद्धतीनेच दोरी जी आहे ती लावून घ्यायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका याचा वापर आपण कसा करतोय किंवा काय तयार होतंय, तर ते सुद्धा व्हिडिओला पुढे मी सांगणार आहे. पण त्या अगोदर बघा अशा पद्धतीने आता हा वरचा भाग आहे, या ठिकाणी दोघं दोऱ्या ज्या आहे एकत्रित करून व्यवस्थित त्यांना गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे पॅक गाठ मारायची आहे, जेणेकरून निघणार नाही, व्यवस्थित पॅक राहील. आता याचा वापर कसा आणि कुठे करायचा ते बघूया. तर बघा आपल्या सर्वांनाच किचनमध्ये भरपूर असं काम करावं लागतं, पोळ्या करावे लागतात किंवा भांडे वगैरे घासावे लागतात. त्यावेळेस संपूर्ण पीठ म्हणा किंवा पाणी म्हणा पूर्ण कपड्यांवरती उडतं. मग अशा वेळेस प्रत्येकाकडे ॲप्रॉन देखील नसतं. तर आज मी तुमच्यासाठी हे फ्रीवाला ॲप्रॉन या ठिकाणी तयार करून दाखवलेला आहे आणि बघू शकतात वरचा जो भाग आहे तो गळ्यामध्ये अडकवायचा आहे आणि खालचा जो दोरीचा भाग आहे बघा तो पाठीमागच्या साईडला व्यवस्थित घेऊन व्यवस्थित एक गाठ मारून घ्यायची आहे. आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. यामुळे तुमचे कपडे जे आहे, समोरील जो ड्रेस आहे कधीच खराब होणार नाही. अगदी छान आणि सोपी साधी सरळ ट्रिक्स आहे. कुठल्याही प्रकारची मेहनत या ठिकाणी घ्यायची नाही आहे, परंतु आपला ड्रेस जो आहे समोरून जास्त खराब होऊ नये त्यासाठी ही ट्रिक तुमच्या नक्की कामी येऊ शकते. आणि तुम्हाला यापैकी कुठली जास्त ट्रिक्स आवडली तेही मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला कुठली ट्रिक जास्त आवडली आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.